गोकुळाष्टमी. दरवर्षी गोकुळाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी खूप लोकांचा उपवास असतो. गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असतो. त्यामुळे हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पाळणा सजवला जातो. पाळण्याखाली रांगोळी काढली जाते. पाळण्याच्या आत कृष्ण ठेवला जातो. कृष्णाला छान छान कपडे घातले जातात. संध्याकाळी पोथी चालू होते. त्यात कृष्णाच्या सर्व लीला सर्वांना सांगितल्या जातात. पोथी झाल्यानंतर भजन होते. रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्मकाळ चालू होतो. पाळणा गायला जातो. नैवेद्य म्हणून दही, सुंठोरा, पोहे दाखवले जातात. नंतर सर्वांना प्रसाद म्हणून वाटला जातो. कृष्णाचा जन्म हा वाईटाचा नाश करण्यासाठी झाला असतो. त्यामुळे हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. तात्पर्य: वाईट शक्तीचा विनाश करण्यासाठी चांगल्या शक्तीला जन्म घ्यावाच लागतो. थँक यू.